बेईमानी करणार नाही। बेईमानी म्हणजे इमानदारी का बेईमानी? पाक किती बेईमानी केली। मोदी जेव्हा पंतप्रधान झाला, मनमोहन सिंग साहेब गेले तेव्हा कांद्याचा भाव काय होता? 3000 2014। आज काय? हरामखोर म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला बोटं खेटर घेऊन दाखवायचं? हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे। 3000 भाव असा कसा देत नाही, ही भूमिका घेऊन आपल्याला जायचंय। आणि ही भूमिका घेऊन जात असताना त्यावर सगळंच बोललेत। आणि जो घेतला जाणार आहे कांदा, हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे। चीज भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे, हे फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ। हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय। 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा। त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही। अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। काय म्हणाला पहिले, जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही। लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? अरे जो विदर्भाच्या मतदारसंघातल्या त्याच्यावर निवडून येतो त्या लोकांशी खोटं बोलतो, तो या महाराष्ट्राशी आणि भारताशी जगाशी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो। मात्र हा जो भाव पडलेला आहे, या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे। मात्र यावर आपल्याला ही लढाई थांबवून चालणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचा भाव ठरत असतो। बांगलादेशाने कांदा बांगलादेश द्या म्हणत होता, मोदीने एकदम झटक्यात खटक्यात पाडला आणि खटका पाडला। बटन जसं बंद करतो, स्विच जसा बंद करतो तसा बंद केला। ती शेख हसीना बाई जी होती पंतप्रधान, ती खुशामता करायला लागली, गयावया करायला लागली। मात्र या बाबांना ऐकलं नाही। बांगलादेशानं काय केलं, भारत आपल्याला अडचणीत आणतो म्हणून त्यांनी इतर ठिकाणून कांदा घेतला। श्रीलंकेने तेच केलं, इराणने तेच केलं। हा भांडकुदळ मोदी जो आहे, हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं खाजून घेतलेलं आहे, भांडणं घेतलेलं आहे। हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही। बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच के सिवा कुछ नहीं कहेंगे। आपण डिझेलच्या लाईनीत आहे आणि दररोज 50 के म्हणजे हजारो लाखो लिटर डिझेल जे आहे हे बांगलादेशात चाललं। अरे मूर्खा, असं म्हणणं योग्य नाही, मात्र दुसरा शब्द नाही। अरे मोदी मूर्खा, तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदा घ्यावा लागल, एक के साथ एक, तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ। मात्र याची सांगायची हिम्मत नाही। आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा भांडला, आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही। याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है। तर मोदी घरी गेल्याशिवाय चांगलं होणार नाही। आणि नरेंद्र जो आहे हा सिलेंडर आहे, नरेंद्र जो आहे तो दलिंदरी आहे, सिलेंडरी आहे। एप्स्टीन फाईल नावाची एक फाईल आहे, तो एप्स्टीनचं एक बेट आहे। त्या बेटावर लहान लहान मुलींचं शोषण केलं जातं, माणसाचं मटण खाल्लं जातं, वाढलं जातं। अशा या बेटात हा गेला होता का? आणि हा तिथे जाऊन कोणता डान्स केला आणि यानं काय काय कांड केलं की आज हा ट्रम्पचं ऐकतो आणि सगळ्यांचं ऐकतो आणि भारताच्या माणसाचं ऐकत नाही। एवढाच माफक एक प्रश्न जो आहे, कारण आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे। यानं काहीतरी असं काळं बेरं केलेलं आहे की हा डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, संसदेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, जगातल्या कोणत्याही माणसाची डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही। त्यामुळे एक सिलेंडर पंतप्रधान याच्या माध्यमातून आपलं काही चांगलं होऊ शकत नाही। त्यामुळे कांद्याचा भाव जो आहे हा या सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे। एवढंच या धरण्याच्या आंदोलनाच्या निमित्तानं सांगतो। आणि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। आणि जी खरेदी होईल रोहित दादा, ती एपीएमसी झाली पाहिजे। ती खासगी माणसाच्या काट्यावर तराजूवर होता कामा नये। खासदार साहेब 1% तर 1%, मात्र ती एपीएमसी झाली पाहिजे। इथले लोकप्रतिनिधी काय करतात, खासदार जे माजी मंत्री होते त्यांच्या जवळचे लोक दलाल झालेले आहेत। कृषी मंत्री जे आहेत एक्का दुरी तिरी रम्मी मग जे आहेत ते विधान भवनात खेळतात आहे।
कृषी मंत्री आता कृषी मंत्री ठिकाणावर राहिला नाही, महाराष्ट्रात कृषी मंत्री आला, सांगून गेला इतके दिवस झाले, मात्र अजूनही कृषी मंत्री येऊन गेल्यावरही खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे हे झोपेचं सोंग करणारं ढोंगी असं सरकार आहे, याला खाली खेचायचंय. मगाशी आपण निघालो बैलगाडी दानू साहेब, तुम्ही मी रोहित दादा होतो, बैल बुजाडला, बैल काही पुढे जायला तयार नाही. बैलाचं म्हणणं हे होतं की इथं फाट्यावर मला कशाला आणता, तुम्ही बसा आणि दिल्लीला घेऊन जा आणि त्या मोदीला त्याला या बैलगाडीत बसवून त्याला त्याची विल्हेवाट हिमालयामध्ये कुठेतरी लावा. म्हणून बैल आता जो आहे त्याचाही संकेत हा आपल्या बाजूने आहे. त्यामुळे बळीराजाला छळणाऱ्या अशा दलिंदर बदवक्कर सरकारला आपण किती शाप देऊन सामना नाही, त्याला खाली खेचण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आम्ही सर्वजण आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. एवढंच माफक आपल्याला अभियोजन या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. राहुल गांधींसारखा एक धडाडीचा बाणा असणारा माणूस न झुकता झुकेंगाने साला भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. आणि अशा नेतृत्वात आणि राज्यातल्या तमाम महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला भरगतचा आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय थांबायचं नाही. ही आन बाण आणि शान आपल्या सर्वांची राखण्याचं आपल्या सगळ्यांना शपथ देतो. थांबतो. जय बळीराजा. त्या मोठ्या शहरामध्ये स्वस्तात विकतात आणि आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा असते राहिलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला, त्याला भाव मिळतो का? त्यामुळे हा घेतलेला कांदा कुठं विकायचा? डायरेक्ट भारताच्या बाहेर घेऊन जावा. भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका, पण आमच्या शेतकऱ्याला 24 कमीत कमी रेट हा मिळालाच पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, हे सर्व नेते इथं आलोत, आम्ही आलोत, इलेक्शन आहे का? महाराष्ट्रात इलेक्शन आहे का? पण आलो ना तुमच्यासाठी का? खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितली आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी इथं आलेलो आहे. त्यामुळे हे जे काही सावलीत बसलेले लोक आहेत, पेट्रोल पंपाचे इथं बसलेले लोक आहेत, त्यांना मला सांगायचे, अरे तुमच्यासाठी हा लढा आहे. तुम्ही त्या शेतामध्ये राबता, उन्हामध्ये राबता आणि आता जर सावलीत बसत असाल तर तुम्हाला न्याय कसा मिळणार? तुम्ही जर रस्त्यावर आला नाही, तुम्ही जर लढला नाही, हे सरकार तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही. एवढं मोठं आंदोलन इथं सुरू आहे, पण सरकारचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आता काय करतायत? काय करतात माहितीत का? आता MLC चं इलेक्शन आहे, कोणाला कुठलं तिकीट द्यायचं, कोणाला कुठं बसवायचं, घोडे बाजार कसा करायचा, नगरसेवक किती रुपयाला विकत घ्यायचे, जिल्हा परिषद सदस्य किती रुपयाला विकत घ्यायचे, अशी चर्चा मुंबईमध्ये तिथं चालू आहे. मग तुम्ही मला सांगा, त्या मुंबईतल्या चर्चेतून तुमचं भलं होणार का नेत्यांचं भलं होणार? की आज जर आपण आपल्या हातामध्ये हा लढा घेतला नाही, या सिस्टमच्या विरोधात आपण लढलो नाही, तर येत्या काळामध्ये आपल्याला कुणी त्या ठिकाणी वाचवणार नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येईल. त्यामुळे मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रश्न करतो, आता ऊन किती वाढलं तर सावलीत जाऊन बसणार का? लढायचं का मग? बरं आता काय झालंय, आता इथं 5-6 हजार लोक आलेत, पण आता चांदवड आपली जी मार्केट कमिटी आहे इथले 2-1 हजार आलेत, आसपासचे 2-3 हजार लोक आलेत, पण आपले 6 हजार लोक या प्रशासन आले, पोलीस प्रशासन याली ठिकठिकाणी, कुणी मोटरसायकलवर येते, कुणी गाड्यात येते, कुणी दुसऱ्या फाट्यावर अडकले, असे 6 हजार लोकांना आपलं थांबवले. मग आपला आवाज दाबला जातोय का नाही जात? पोलीस प्रशासन चांगलं असतं, सगळेच खराब असतात असं नाही, पण काही लोक हे चुकीचे असतात. त्यातले जे कोणी चुकीचे आहेत त्यांना मी सांगतो, आम्ही सर्व नेते सांगतो, आमच्या लोकांना लगेचच्या लगेच त्या ठिकाणी सोडवा, नाहीतर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला महागात पडतील. आणि मला असं वाटतंय हे शासन, हे प्रशासन हे कुठेतरी आपल्याला हलक्यात घेते. मग हलक्यात घेत असेल, तुमच्या जीवन मरण्याचा प्रश्न असेल, तर मग काय करायचं? हे जर सरकार हवेत गेलं असेल, जर हवेत जाऊन आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर मग काही ठराविक आता काय करायचं सांगा? हे म्हणतात तिथं काही बसेस आहेत ज्या इथं थांबलेत, काही ट्रक थांबलेत पुढच्या बाजूला, यांचं म्हणणं त्याची हवा काढा. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे तुमचं?
आम्ही काहीच म्हणणार नाही. तुम्ही जे म्हणाल आम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी करू. तुमचं काय म्हणणं आहे? मग जायचं का तिकडं? मग तर त्यांनी जेलमध्ये टाकलं, गाडीमध्ये आम्हाला टाकलं, तुम्हाला टाकलं, काय करायचं? मग ठरलं का? मग आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे. आम्ही काय कोणाला घाबरत नाही का? आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही महाराष्ट्रातली माणसं आहोत, आम्ही दिल्लीसोबत जुटत नाही. अहो हे इतके 150 लोक आहेत. अहो अजितदादांना न्याय देण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत नाही केली. आम्हा सर्वांना तिथं पळावं लागलं, इकडे जावं लागलं, तिकडे जावं लागलं. काँग्रेसच्या माध्यमातून कर्नाटकामध्ये 0 FIR करून कुठेतरी दादांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला. त्यासाठी काँग्रेसचे आम्ही आभार व्यक्त करतो. पण मग दादांना न्याय देणं या महाराष्ट्रामध्ये अवघड असेल तर मला तुम्ही सांगा, तुमच्यासारख्या सामान्य लोकांना न्याय या महाराष्ट्रामध्ये मिळेल का? नाही मिळेल. मग जर नाही मिळणार नसेल तर मग कुठेतरी आपल्याला सुद्धा काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील. आज एक कांदा आंदोलन आहे, उद्या पेट्रोल डिझेलचं आंदोलन करावं लागेल, उद्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावं लागेल. आमच्या माता भगिनींची तिथं अब्रू उठली जाते, तिथं अत्याचार होत आहेत, त्या बाबतीत सुद्धा सरकार काय करायला तयार नाही. पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी एखाद्या भिकाऱ्यासारखं आपल्याला लाईनीत उभं राहावं लागतं. आणि हे नेते काय म्हणतात? आमचे शेतकरी, या महाराष्ट्राचे स्वाभिमानी शेतकरी काय करतायत? डिझेल घेऊन काळा बाजार करतायत. अहो जो नेता म्हणला महाजन साहेब, तुम्हाला कदाचित या जिल्ह्याचे पालकमंत्री समजत असाल, पण तुम्ही किती काळा बाजार केलाय हे पुढच्या काही दिवसामध्ये मीच त्या ठिकाणी, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी बाहेर काढणार आहोत. त्यामुळे याद राखा, आमच्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांवर जर तुम्ही अन्याय केला आणि त्यांना जर अशा लेवलला जाऊन, खालच्या लेवलला जाऊन तर तुम्ही काय केलं, बोललं, तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फिरणं सुद्धा अवघड होईल. ही गोष्ट त्या ठिकाणी याद ठेवली पाहिजे. त्यामुळे मग आता काही शेतकऱ्यांनी इथं सांगितलंय की आता आपल्याला या हवेत जे लोक गेलेत तर काही गाड्यांची हवा काढून काय या सरकारला कुठेतरी जमिनीवर आणलं पाहिजे. शेतकऱ्यांनी आणि लोकांनी आदेश दिला, सामान्य लोकांनी आदेश दिला, तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला तो आदेश ऐकावाच लागतो. मी या नेत्यांना विचारतो, काय करायचं आता? बघा, आपण आपल्यानंतर शशिकांत शिंदे साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत, हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि हे सर्व नेते जे बोलतील तशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला वागायचंय. पण हे बोलत असताना, करत असताना जर आपल्याला थोडीशी चक्कर वगैरे आली तर आपण ॲम्ब्युलन्स डॉक्टर इथं ठेवलेत, पण बाकीच्यांनी सावलीत जायचं कारण नाही. बरोबर का नाही? ऊन वाढत गेलं, टेम्परेचर वाढत गेलं तर काय करायचं? थांबायचं तिथं आहे तसं. कारण का आता जर सहन नाही केलं तर पुढचे अनेक वर्ष सहन करावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो, नेत्याला काही घेणं देणं नसतं. नेत्याच्या पोरं मोठ्या मोठ्या शाळेत शिकायला असतात, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलं मोठ्या मोठ्या शाळेत शिकायला असतात, त्यांना काही फरक पडणार नाही. फरक जर कोणाला पडणार असेल तर तुमच्या आपल्या सर्वांसारख्या सामान्य लोकांना तो फरक पडणार आहे. आणि तो फरक पडू नये म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित येऊन लढावं लागेल. बघा, आता सिक्युरिटी वाढवली. 18 तारखेला सुद्धा पोलीस आले होते, आता सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे कोणाला घाबरलेत? तुम्ही हात वर करून सांगा, कोणाला घाबरले नाही? हे सामान्य लोकांना, शेतकऱ्याला, मजुराला घाबरलेले आहेत. त्यामुळे आपण जर लढलो तर तरच आपल्याला त्या ठिकाणी यश येणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो, लढायचं आणि जिंकायचं. रामकृष्ण हरी. आपण सगळे उन्हात बसलेले आहात, त्यामुळे मी भाषण नाही करणार, फक्त घोषणा देईल. आणि घोषणा झाल्यावर हे आंदोलन काही थांबणार नाहीये. अर्धे लोक इकडे आणि अर्धे लोक इकडे जावं लागणार आहे. तसे हे लोक ठिकाणावर येणार नाही, सांगून टाकतो तुम्हाला. हा दिल्लीला जाणारा मार्ग आहे, दिल्लीचा मार्ग थांबवला तरच आपल्याला न्याय मिळेल. म्हणून फक्त तुम्ही हल्ला बोल म्हणा, बाकी मी म्हणतो सगळं. म्हणता का नाही? फक्त हल्ला बोल, कारण हल्ला झाल्याशिवाय काही होणार नाही. या मोदी सरकारवर जरा जोरात बोला, ऊन लागलं की नाही अजून? अरे मोदी सरकारवर, अरे केंद्रावर, अमित शहावर, फडणवीसावर, अरे कांदा लेके, अरे दंडा लेके, अरे जोर से बोलो, अरे जोर से बोलो.
जास्त बोलत नाही, सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे. आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल. रोहित दादा, इथं थांबून चालणार नाही. आपल्याला मुंबईवर मंत्रालयावर पोहोचावं लागेल. मला वाटतं पुढचं आंदोलन मुंबईलाच आपल्याला करावं लागेल आणि ते लोक करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी उपाशी, मोदी उपाशी. लाज वाटली पाहिजे. शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी उपाशी. आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया. काय म्हणाला की मी कांदा खाल्लाय,